आता वाजलेले सकाळचे किती 3:56 झालेले आहेत आणि आता 4 वाजले आणि आपली ट्रेन आहे 4 वाजेची. ही ट्रेन जाणार आहे डायरेक्ट नाशिक आणि नाशिक ते पुढं मग सप्तशृंगीचा आपला प्रवास असणार आहे आजचा. खूप दिवसानंतर मी ब्लॉग करतोय, कॅमेरा हातामध्ये घेतलेला आहे आणि खूप धावपळ झाली सकाळी. गाडी घेतलेली आहे कारण गाडी स्टेशनला आपल्याला पार्किंगमध्ये लावायची, नंतर मग आपल्याला पुढचा प्रवास चालू करायचा आहे. सो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा, एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. Artlist.io छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आ रही है. त्या 2 ट्रेन झालेल्या आहेत मिस आणि आता 5 वाजची एक ट्रेन आहे, त्याची वाट बघतोय आम्ही सगळे आणि आमचे सगळे मेंबर्स त्यांनी आता हे बा सकाळी चांगलाच छोटासा ॲक्सिडेंट होऊन गेलेला आहे. तो काही रेकॉर्ड झालेला नाही आहे, परंतु जाऊ द्या. ॲक्सिडेंट पहिला मोठा चोट हां घरी जाण्याची वेळ होऊन गेली होती. पण मावशी म्हणे की मी कंप्लीट म्हणे अजून. Music licensing reimagined. आता थांबलेलो आहे आम्ही मनमाड स्टेशनवरती, काही सोडलं आणि मनमाड आणि 1 तासात नाशिक पोहोचणार. धंदा असतो पण काय सांगणार. आणि आता हॉर्न मारलेला आहे गाडीने, गाडी निघालेली आता. याच्या पुढे येणार आहे का आपण ट्रेनने? यायचं आहे ना. तो आता नाशिकला पोहोचलो आम्ही चालू. मावशी कसं वाटतंय ट्रेनमध्ये प्रवास करून? बोर. गाडी ना 1 तास लेट होती, 1 तास लेट झाली आम्हाला. काही नाही, आम्ही बसून आलो थोडं. आम्ही चालू बसलेलो होतो बसमध्ये. आता एक गाडी केलेली आहे, ही गाडी केलेली आहे आम्ही 2400 मध्ये. अशा प्रकारे आमचा नाशिक ते सप्तशृंगीचा प्रवास सुरू झाला. आता आम्ही आलेलो आहे सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी. मी हा जो ब्लॉग आहे ना पहिल्यांदाच करतोय या गडावरती येण्याचा. त्याच्या पहिले कधी गेलेला नाही आहे, तेव्हा पहिला ब्लॉग आहे आपला. आम्ही आता चढतोय सप्तशृंगीचा गड. आतापासून थकून गेले तुम्ही. फायनली देवदर्शन झालेलं आहे. काय गर्दी होती आणि बघूया आता पुढे. आता खाली उतरतोय. असं वाटतंय ते आता आम्ही गाडीकडे जातोय. पार्सल घेऊन घेतलेलं आहे, भजी आणि वडापाव वगैरे घेतलेला आहे आणि आता गाडीकडे जातोय आणि आता निघणार आहे आम्ही रिटर्न नाशिकला. पण त्याच्या अगोदर थोडं एखाद्या हॉटेलमध्ये बसून पेटपूजा करावं लागेल, मग नंतर बघू. गडावरती खूप गर्दी होती, सो त्याच्यामुळे टाईम झाला. घेतलेला आहे डकवाला पुच्चू. ओ बाई थोडं मागे बघा हो तुम्ही जरा. एक माहिती द्या तुम्ही. मागे दिलं नाही, मागे पाहण्याचा दिसेल ना. पोहोचलो आम्ही गाडीकडे. खतरनाक गर्दी होती डायरेक्ट वरती. अशा प्रकारे आम्ही सप्तशृंगी आईचे दर्शन घेऊन पुन्हा निघालो नाशिकच्या दिशेने. ज्यांच्याकडून आम्ही ही गाडी करून घेतली त्यांनी नाशिकमधील 4-5 मुख्य ठिकाण जाऊन दाखवू
असं सांगितले आणि पैसे पण आम्ही ह्याच गोष्टीसाठी मोजले होते. नाहीतर आमचं नाशिक ते वणी म्हणजेच सप्तशृंगी एस.टी बसने जायचे नियोजन होते. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं तर आम्ही नाश्त्यावरती होतो. त्याच्यासाठी भूक लागलेली होती. भूक लागली म्हणजे पहिले पेटपूजा फिर काम दूजा. क्रॉस करा हो बेकार थकून गेलेलं आहे आज. गाडीत बसायचं आणि मस्त आराम करायचा आणि मग पंचवटीला जायचं आहे आपल्याला. थोडंसं नाशिक फिरायचं, 2-3 स्टॉप करायचे आपल्याला आणि मग पुढे हां. आणि रिटर्न पण जळगाव आजच जाणार आहे. तो ही जी ना ही 1 डे जर्नी बनणार आहे आपली. आता आम्ही आलेलो आहे दिंडोरी इथं स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये. दर्शन झालेलं आहे श्री स्वामींचं आणि आम्ही दिंडोरी इथे आलेलो होतो. आता रिटर्न चाललो आहे आम्ही गाडीकडे आणि बस आपलं प्रवास आहे ना हा थोडासा थकावलेला दिसतोय, जातोच आहे. आम्ही एक छोटासा स्टॉप घेतलेला आहे एनर्जी ड्रिंकसाठी. चहा पितो आहे आम्ही. 3 चहाचा टोकन घेऊन घेतलेलं आहे. ते घ्या दादा भाऊ. ओके एनर्जी ड्रिंक येते आमची थोड्या वेळामध्ये. काय रे काय झालं सोनू? जाऊन वाटत आहे आज. घरी जाऊ नाही वाटत आहे की घरी जाऊ आणि झोपू असं वाटतंय? घरी जाऊ वाटत नाही आहे आज. कुठेतरी स्टे करावा अशी आमची इच्छा आहे. अच्छा पण भाऊ ते अशक्य आहे. ते अशक्य आहे. तर मस्त चहा वगैरे पिला गेलेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे दिंडोरी इथून. पंचवटीमध्ये आणि आता दर्शनाला जातोय. Music licensing. तो आता मस्त आपला आरती पण भेटून गेली होती आणि आरती झालेली आहे आणि आम्ही आता पुढे निघालो आहे. नेक्स्ट स्टॉप माहिती नाही कोणता आहे, बघूया. पंचवटी म्हणजे 5 वृक्षांचा समूह असलेला हा परिसर. काशीमधील गंगा आरतीचे अनुभव नाशिकमध्ये घेतल्यानंतर आम्ही श्री कपालेश्वर महादेव यांचे दर्शन घेऊन जवळपासचे इतर मुख्य मंदिरांना सुद्धा भेट दिली, जसे की काळाराम मंदिर, सुंदर नारायण मंदिर, मुरलीधर मंदिर आणि पाताळेश्वर मंदिर. मुख्य असलेले मंदिर यांचे दर्शन करून आता वेळ आली आहे परतण्याची, म्हणजेच आपल्या जळगावला जाण्याची. सो आता निघालोय आम्ही जळगावसाठी. आम्ही रेल्वे स्टेशनवरती परतलेलो आहोत स्टेशनवरती परतीच्या रस्त्यावर. आणि पुन्हा एकदा आपला तो प्रवास चालू होणार आहे जो सकाळी आपण केलेला खतरनाक असा. बघू आता किती गर्दी भेटते, काय भेटते.
वेलकम टू जळगाव स्टेशन. आम्ही पोहोचलोय जळगाव जंक्शनवरती. चाललो बा आम्ही आमच्या घरी स्टेशनला आणि ट्रेनला बाय बाय करून आम्ही चाललोय. आमच्या घरी आमचा राम राम जावा. सकाळचा फायनली जस्ट घरी पोचलो आणि हा व्लॉग मी इथंच संपवतो. खूप उशीर झालेला आहे. तर तोपर्यंत गुड बाय, राम राम, टेक केअर, बाय बाय.